राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याबाबत शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर पुन्हा एकदा राज्यातील सर्व शाळा यांच्या वेळांमध्ये बदल करण्याची एक घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून झालेली आहे आणि त्याबद्दलचीच सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय शिक्षक कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। राज्यातील शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याबाबत राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या तोंडी सूचनेनुसार राज्यातील शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याचा एक मोठा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकतो। आजच्या युगांमध्ये पुस्तकांचे महत्त्व कमी होऊन संगणक, मोबाईल अशा तांत्रिक साधनांचा वापर अधिक झालेला आहे, जे की पुस्तकांपेक्षा अधिक ज्ञान देऊ शकत आहेत। म्हणजेच पुस्तकांची जागा आता मोबाईल किंवा संगणक अशा तांत्रिक साधनांनी घेतलेली आहे। राज्यात अनेक शाळांच्या वेळा ह्या सकाळी असल्याने त्यावर लहान विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे आणि हा परिणाम विपरीतपणे होत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची झोप ही परिपूर्ण होत नसल्याने गुणवत्तेमधील देखील विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे। म्हणून आता सकाळच्या सत्रात शाळा नाही, सकाळी लवकर शाळा भरविण्यात येऊ नयेत, जेणेकरून विद्यार्थ्यांची झोप परिपूर्ण होईल, अशा प्रकारच्या सूचना राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्य सरकारला केल्या आहेत। यानुसार राज्य शासनाकडून बालरोग तज्ञांच्या अहवालानुसार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुढील प्रमाणे निर्णय दिलेला आहे। सकाळी 9 नंतरच भरणार शाळा। राज्यांमध्ये सध्या अनेक शाळांच्या वेळा ह्या सकाळी 7 पासून आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांची योग्य झोप होत नसल्याने इयत्ता 2री पर्यंतच्या शाळा ह्या सकाळी 9 वाजेनंतरच भरण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेली आहे। शाळांच्या वेळा कधीपासून बदलणार? तर राज्यातील सर्व माध्यमातील इयत्ता 2री पर्यंतच्या शाळा, यामध्ये मग बालवाडी ते 2री पर्यंतच्या सर्व ह्या पुढील शैक्षणिक वर्षापासून सकाळी 9 नंतर भरविण्यात येणार आहेत। त्याचबरोबर बालवाडी ते 2रीला पूर्व प्राथमिक शिक्षण संबोधण्यात येणार असल्याची मोठी घोषणाही करण्यात आलेली आहे। या निर्णयानुसार आता सकाळी 7 वाजता भरणाऱ्या शाळा 9 वाजेनंतर भरण्यात येणार आहेत। हा सदरचा निर्णय हा राज्यातील सर्व शाळांसाठी, मग त्या खाजगी असोत, अनुदानित असोत किंवा शासकीय असोत, त्या सर्वांसाठी हा निर्णय लागू असणार आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो होतो, ती म्हणजे राज्यातील विशेष करून इयत्ता 2री पर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या वेळांमध्ये बदल होणार असून ज्या शाळा आता सकाळी 7 वाजे भरतात अशा शाळा यापुढे म्हणजेच पुढील वर्षापासून सकाळी 9 वाजेपासून भरविण्यात येणार असल्याची एक सूचना याद्वारे राज्यपाल रमेश बैस यांनी केलेली आहे। नक्कीच हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो, त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्त्वाचे व्हिडिओ पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत। तोपर्यंत सर्व शासकीय शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार।